नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भेटलो आहे की काल आपल्याला माहिती आहे की फॉरेस्ट प्रिलिम्स जी एक्झाम होती 2024 त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट थोडासा शॉकिंग आहे, थोडासा वेगळा आहे। आपण पाहूयात त्याचे काय काय आपल्याला त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स आपल्याला करता येतील। तर काही मुलं जे आहेत विद्यार्थी आहेत जे नवीन आहेत ह्याच्यामध्ये या फील्डमध्ये किंवा काही UPSC मधनं इकडे टर्न झालेले आहेत, तर त्यांना इथल्या जे पॅटर्न आहेत त्याच्याबद्दल किंवा मग इथले जे काही रिझल्ट लागतात त्याच्या कट ऑफबद्दल जास्ती माहिती नसते, तर ते लोक कट ऑफबद्दल विचारतात। तर त्याबद्दलच काही मिथ्स आपण थोडेसे त्यांचे चेंज करणार आहे की हा पॉईंट ऑफ व्ह्यू का नाही ठेवायचा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहे आणि त्याच्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरणार आहे ते सुद्धा आपण बोलणार आहे ते। ठीक आहे, तर आपल्याला एक माहिती आहे की आपल्याला कॅटेगरी वाईज वेगवेगळा कट ऑफ लागतो। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ज्या रिझर्व्ह सीट असतात त्याच्यासाठी वेगवेगळा कट ऑफ लागतो। तर त्याच्यामध्ये आधी असं व्हायचं की कट ऑफमध्ये बऱ्यापैकी वेगवेगळे नंबर्स यायचे की कधी जर 140 वर जर मेन्स याचा जनरलचा कट ऑफ लागलेला असेल तर इकडे 135 पर्यंत अदर कॅटेगरीजचा लागायचा। त्याच्यानंतर असं व्हायला लागलं हळूहळू की OBC आणि जनरलचा कट ऑफ ऑलमोस्ट सेम यायला लागला आणि आता तुम्ही जर नवीन हे पाहिलं असेल तर तुम्हाला बराचसा कट ऑफ जो आहे तो सिमिलर लागलेला दिसतोय। तर मग आपण ह्याच्यामध्ये आता कसं याला टॅकल करायचं आणि कसा आपला अभ्यास वाढवायचा आणि ह्यांच्या बरोबरीत यायचं हे आपण पाहणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे तुमच्यासाठी खूप आनंदाच्या 1-2 बातम्या आहेत। तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की मुलांना ज्यांना प्रिलिम्ससाठी खूप जास्ती गोंधळलेले होते की कुठे आम्हाला याच्यासाठी गायडन्स मिळेल वगैरे, तर त्यांच्यासाठी आपण अकॅडमीतर्फे एक बॅच लॉन्च केलेली आहे सिहाव लोक नावाची। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही थोडी फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे। तुम्हाला जर रिव्हिजनसाठी लावायची असेल किंवा नवीनही विद्यार्थ्यांना ही शिकणं ज्यांना पटापट आकलन करून जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर ती करता येणार आहे। ही लाईव्ह असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही शिक्षकांना तसं सांगून तो मुद्दा परत शिकवायला लावू शकता। तुमचे डाऊट्स त्याच वेळी क्लिअर होऊ शकतात, त्याच्यामुळे ही एक बॅच तुमच्यासाठी खूप चांगली हे असेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश मीडियममधून सुद्धा आपण प्रिलिम्सची बॅच लॉन्च करणार आहे। ह्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत ती बॅच आपल्याला अवेलेबल होऊन जाईल आणि आपलं ऑलमोस्ट त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे। त्याच्यानंतर ती आपल्याला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मिळणार आहे। तर रेकॉर्डेड असल्याचा एक फायदा हा होतो की थोडं लेट सुरू केल्यामुळे आम्ही त्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये नाही आणलं आहे की जेणेकरून तुम्ही ते रेकॉर्डेड लेक्चर पाहावं आणि जे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, जे डाऊट्स असतील ते फॅकल्टी येऊन तुम्हाला ऑनलाईन जेव्हा कधी आपलं सेशन होईल वीकेंडला वगैरे, तर तेव्हा तुम्ही त्या फॅकल्टीशी बोलून तो तेवढा मुद्दा समजून घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने आपलं त्याचंही काम चालणार आहे। ठीक आहे, तर आपल्याला इंग्लिश मीडियमच्या मुलांचा जो प्रॉब्लेम होता तो सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे। ओके, ह्याच धर्तीवर आपली इंग्लिश मीडियमची पण बॅच असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर फॉरेस्ट्री आणि जिओलॉजीसाठी खूप जास्ती इन्क्वायरी येत होती। तर फॉरेस्ट्रीचं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की आपण लवकरात लवकर कोर्स लॉन्च करणार आहे। तर ह्याची आपण डेट वगैरे फायनल केलेली आहे। तर ही 15 एप्रिलपासून स्टार्ट होणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा काय असणार आहे की हँड रिटन नोट्स असणार आहे। हँड रिटन नोट्स त्याच असतील, फक्त आपण टाईप करून घेऊन त्या PDF फॉर्मॅटमध्ये देणार आहे, जेणेकरून जर हँडरायटिंग समजणार नसेल एखाद्याला जर अडचण आली तर तो मुद्दा तिथे येऊ नये म्हणून हँड रिटन नोट्स आपण कन्वर्जन केलेलं आहे। फक्त टाईप करून भेटणार आहे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये। ठीक आहे, नंतर टॉपिक वाईज PYQ आपण जिथे कुठे टॉपिक शिकणार आहे तिथे त्याच्याशी रिलेटेड PYQ जे आहे ते सुद्धा तिथेच बघणार आहे आणि त्याला कसं टॅकल करायचं ते बघणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे लिंक कसं करायचं, कुठला नवीन जर आपल्याला टॉपिक आलेला असेल, नवीन जर आपल्या इथे मुद्दा चालू असेल तर त्याला लिंक कसं करायचं आपल्या असलेल्या ट्रेडिशनल मुद्द्यांसोबत ते आपण शिकणार आहे। ठीक आहे, कन्सेप्च्युअल आणि इंटलेक्च्युअल कॉम्प्रिहेन्शन आपल्याला कन्सेप्ट कसे असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला आपलं बौद्धिक कौशल्य कसं वापरायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल की एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे तर त्याची वेगवेगळ्या अँगलनी त्याचा विचार कसा करायचा, आयोगाने विचारलेल्या प्रश्नांनुसार आपण त्याला कसे पैलू पाडायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहे। ठीक आहे, नंतर टेक्निकल वोकॅब्युलरी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण सर्वांना त्या विषयाचं ज्ञान असतं, पण टेक्निकल वोकॅब्युलरी म्हणजे काय असते त्याच्यासाठी वापरला जाणारा त्या विषयासंदर्भातला शब्द। म्हणजे जर तुम्हाला फॉरेस्ट्रीमध्ये मेन्सुरेशन हा शब्द जर माहिती असेल तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये एका शब्दामध्ये डिस्क्राईब होतात। तर तुम्हाला असे जर शब्द एक पर्टिक्युलर कीवर्ड जर तुम्हाला वापरता आला
तर तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन लिहिण्याची गरज नाही. याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो, तुम्ही प्रोफेशनल आहात हे त्यांना कळतं की ह्यांनी अभ्यास केला आहे आणि हे या एक्झामच्या योग्यतेचे पात्रतेचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही जर एखादं खूप वर्षापासून अभ्यास करणारा व्यक्ती असेल, ज्याचा चांगला अभ्यास झालेला असेल, त्याच्याबरोबरही तुमचा पेपर येईल, तर तुमच्याकडे टेक्निकल वोकॅब्युलरी असेल तर दोघांमध्ये फरक करणं जो चेक करणार आहे त्याला कठीण जाईल. तर त्याच्यामुळे तुम्हाला टेक्निकल वोकॅब्युलरी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तिथे स्पेलिंग मिस्टेक कशा अवॉइड करायच्या, टेक्निकल वर्ड्स आणखी जास्त कसे आपल्याला वापरायचे, पर्टिक्युलरली त्या याला डिस्क्राईब करण्यासाठी तो शब्द कसा वापरायचा, हे आपण शिकत असतानाच हळूहळू ते तुम्हाला मी नोट डाऊन करायला लावेल किंवा तिथे आपण ते थोडंसं पाठांतरही करून घेऊ की जेणेकरून ते शब्द तुम्ही विसरले नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असणार, आपलं ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत आपले. हे एकदा आठवड्यातनं एकदा तरी होतीलच. आणि जर गरज वाटली, जर विद्यार्थ्यांच्या शंका जास्ती असतील, विद्यार्थ्यांची संख्या जास्ती असेल, तर आपण ह्याला आणखी वाढवू शकतो. आपण आठवड्यातून 2-3 वेळा सेशन घेऊ शकतो, जेणेकरून तुमचा जसजसा अभ्यास होईल तसं तुमच्या शंकांचं निरसन करणं आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. आणखी याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये क्लास टेस्ट असणार आहे. आपण जे टॉपिक संपवू त्या टॉपिकवर टेस्ट तुम्हाला दिला जाईल. ती टेस्ट तुम्ही ऑनलाईन सोडवून तुम्ही अपलोड करून चेक करून घेऊ शकता. तुम्हाला फीडबॅक मिळेल, त्या फीडबॅकनुसार तुम्ही काय जे चेंजेस करायचे आहे ते करू शकता. याच्यामध्ये एक असेल की ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल लेंथ टेस्ट असतील त्यानंतर येतील, त्या ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसतील, आपल्या क्लास टेस्ट ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील. ठीक आहे. तर ही आहे फॉरेस्ट्रीची बॅच, ही चालू होणार आहे 15 एप्रिलपासून. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला हे आल्या होत्या क्वेरीज आल्या होत्या जिओलॉजीच्या बॅचबद्दल. ठीक आहे. तर जिओलॉजीची बॅच आपली 25 एप्रिलपासून म्हणजे 10 दिवसानंतर चालू होणार आहे. याचा पण सेम आपला कन्सेप्ट असेल, आपण हेच करणार आहे. आपला जो अप्रोच असेल तो असेल प्लान, त्याच्यानंतर तो प्लॅन एक्झिक्यूट करायचा. त्याच्यामध्ये जे काही आपले लूपहोल्स असतील ते लूपहोल्स शोधायचे, जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम एनलिस्ट करून ते प्रॉब्लेम त्याच्यावर सोल्युशन काढायचं, ते सोल्युशन स्टँडर्डाइज करायचं, परत प्लॅनिंग करायचं, परत आपलं जे काही आहे ते चक्र असं चालू राहील. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला प्लॅनिंग आणि इम्प्रूव्हमेंट ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहे. आपण असं करून करून हळूहळू पुढे जाऊयात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपला जे पुढचा माझा मुद्दा आहे तो हा आहे की आपण ह्या सगळं केल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम काय होतोय की बरेचसे विद्यार्थी मला विचारत आहेत की मॅडम हे जे आम्ही ऑप्शनल वगैरे प्री वगैरे सगळं करू, तर ह्या सगळ्यानंतर आम्हाला कट ऑफ सांगा किती येईल, मुलांची कॉम्पिटिशन कशी असेल वगैरे. तर कॉम्पिटिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक आपण डिस्कस करणारच आहे पुढे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बेटर कसं करू शकता ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. त्याच्यासाठी मी एक तुम्हाला चांगलं उदाहरण देऊ शकते की आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे. ठीक आहे. मी गोष्टी सांगायला आले नाही तुम्हाला, पण मला ससा आणि कासवाच्या गोष्टीचा एक वेगळा अँगल तुम्हाला सांगायचा आहे की जर सशाने असा विचार केला असता की माझी कासवाची स्पर्धा नाही आहे, मी कासवाकडे पाहणारही नाही तो किती स्पीडने जातोय, पण मी माझं बेस्ट देईल, मी माझ्या स्पीडने धावेल, मला किती जोरात धावता येतं हे मी स्वतःला टेस्ट करेल आणि स्वतःला पुश करेल जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी. तर कासव तिथून निघाल्यापासून स्टार्ट लाईनपासून फिनिश लाईनपर्यंत जर एका याच्यात गेला असता, एक सलग गेला असता, तर तो कासवाच्या कितीतरी आधी तिथे जाऊन छान आरामात झोपला असता. ठीक आहे. असं होऊ शकलं असतं, कासव हरलाही नसता. असं बरेच जण आपल्यात ससा हरला नसतात. तर आपल्या याच्यात बरेच असे ससे आहेत की ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, ज्यांच्यामध्ये खूप गुणवत्ता आहे, पण ते इतर लोकांशी कम्पेअर करतात. अच्छा इतका कट ऑफ आला का, मग मी इतकाच अभ्यास करतो, मला कट ऑफपेक्षा 10 मार्क असले तरी मी निघून जाईल. ठीक आहे. पण मग तिथे एखादा असा कासव असतो की ज्याला थोडीशी सशासारखी स्पीड येते, तो थोडासा जास्ती कन्सिस्टंट असतो, तो याला हरवून चालला जातो. ठीक आहे. आपल्याला माहिती नाही आपल्या बाजूला किती कासव आहेत, किती ससे आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण कासव जरी असलो किंवा ससा जरी असलो तरी आपलं बेस्ट करा. होऊ शकतं एखादा जो हे आहे आपला कॉम्पिटिटर आहे त्याला थोडंसं तो आपल्या बरोबरीचाच आहे, त्याचं कॅलिबर आपल्या पोटेन्शियल आपल्या बरोबरीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या दिवशी त्याला ते चांगलं जमलं नाही, त्याने अभ्यास केलेला असलेला आलं नाही आणि आपल्याला अभ्यास केलेला एखादा प्रश्न एक्स्ट्रा मिळाला, तर आपण 1 किंवा 2 मार्कांनी सुद्धा पुढे जाऊ शकतो जर आपण कट ऑफमध्ये जर बिलीव्ह करत असू तर. पण जर तुम्ही आधीच असा अभ्यास केला की मला जर 400 मार्काचा पेपर आहे, 400 मार्क्सचा पेपर आहे, तर मला इथे का नाही 200 मार्क मिळवा असे वाटत, 200+ मिळायला पाहिजे. मी 200ची तयारी करत असले, ठीक आहे मला 200 नाही मिळणार मान्य आहे, मला 180 मिळतील,
ठीक आहे. नाहीतर 170. जर माझा खूपच वाईट दिवस असेल तर मी घसरून 150 पर्यंत येईल. मी 50 मार्काची म्हणजे -50 मार्क्सची ग्रेस घेते मी. ठीक आहे, -50 मार्क्स पकडू आपण. इतक्याची तयारी ठेवली तर आपले इतके कमी होतील. तरीही मी 150 म्हणजे बाकी विद्यार्थ्यांच्या खूप पुढे ऑलरेडी असेल. तर मला कशाला बघायचं आहे की इथे माझा 140 कट ऑफ लागतोय की 138 लागतोय. मी ह्या 2-2, 3-3 मार्कांसाठी का भांडत बसायचं, जेव्हा की मी हे टार्गेट ठेवून अभ्यास करू शकते. ठीक आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आतापासून तुम्ही कट ऑफ वगैरे ह्या गोष्टी बघू नका. तुम्ही ह्या गोष्टी कधी बघा की जेव्हा तुम्हाला तुमचा पेपर झालेला असतो आणि तेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की तुमचा पेपर एवढा चांगला गेलेला नाही आहे वगैरे, तर तुम्ही ह्या गोष्टीबद्दल तुम्ही चर्चा करू शकता, बोलू शकता. पण आता जर तुम्ही ह्या गोष्टींबद्दल चर्चा कराल तर तुम्ही ऑलरेडी तुमचं जे टार्गेट असतं ते 400 पैकी 400 पैकी तुम्ही 140चं टार्गेट जर ठेवून चाललात, त्याच्यात तुमचा व्यवस्थित अभ्यास झालेला नसेल, त्या दिवशी तुम्हाला जर वर्गावर खूप गोंधळ असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आठवलीच नाही किंवा तुमची तब्येत खराब असेल, असं काहीतरी झालं आणि तुमचे इथे समजा 5 मार्क जरी गेले तर तुम्ही 135 वर येता. ठीक आहे. आणि तुमचा हे काय होता की 140, मग तिथं ऑलरेडी तुम्ही 135 वर आला. एखाद्याला जरी तुमच्यापेक्षा जास्त मार्क असेल तर तो लगेच तुमच्या वर्षभराची मेहनत घेऊन तो पुढे चालला जातो. हे आपल्याला करायचं नाही आहे. ठीक आहे. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या मागे तुम्हाला हे दिसत असेल की 14 एप्रिलला आपल्याकडे 14 एप्रिल हा दिवस आपण खूप जास्ती हे केला जातो, चांगल्याने सेलिब्रेट केला जातो. का तर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या दिवशी जन्मदिवस किंवा जयंती असते. तर समतेचा त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी आपली जी अकॅडमी आहे ती कटिबद्ध आहेत आणि त्यांच्या विचाराचं समर्थन करणारे किंवा त्यांच्या विचारांप्रती जे बांधिलकी असणारे जे काही आपले हे आहेत मॅनेजमेंट आहे, तर त्यांनी असं ठरवलं आहे की यावर्षीसुद्धा आपण मुलांना डिस्काउंट देऊ, जेणेकरून जे विद्यार्थी ज्यांच्याकडे आर्थिक हे थोडीशी जे कमकुवत आहे आर्थिकदृष्ट्या, त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचा फायदा मिळाला पाहिजे. तर आपण फ्लॅट 25% आपल्या जे काही कोर्सेस आहेत त्याच्यावर ऑफ देणार आहोत. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर कोर्सेस परचेस करायचे असतील तर तुम्ही 14 आणि 15 एप्रिल हे 2 दिवस आपल्या ॲपवर जाऊन हे कोर्सेस परचेस करू शकता. तर तुम्हाला इथे ज्याही काही कोर्सेस असतील जवळजवळ सगळ्याच कोर्सेसवर 25% डायरेक्ट सवलत मिळणार आहे. ठीक आहे. याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके. नेक्स्ट आपण पाहूयात फॉरेस्टला का इतके जे काही मुलं होते आधी अभ्यास करणारे ते मुलं का फॉरेस्टला घाबरायचे, त्याचं कारण मी सांगते आज. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. 2022ची ही परीक्षा आहे. ठीक आहे. 2022ची. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकूण बघा 13 पदं हे गट ब चे होते. ठीक आहे. एवढंच याचं हे होतं. एकूण 13 पदं. काय करतील मुलं या 13 पदांमध्ये, कसे कसे हे काढतील, पोस्ट काढतील. इथे कोणते लोक जायचे बघा, ज्यांच्याकडे फॉरेस्ट्रीची डिग्री आहे किंवा ज्यांना खूप फॉरेस्ट आवडतं किंवा मग ज्यांना दुसरीकडे काही निघालं नाही, ज्यांची प्री निघाली, असे लोक जायचे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे प्रीचा कट ऑफ खूप असायचा, पण मेन्सचे जर कट ऑफ पाहिले तुम्ही तर खूप कमी असायचे. नंतर पुढच्या वर्षी बघा याचा कट ऑफ बघूया आपण काय हे होतं. तर बघा प्रीचा जनरलचा कट ऑफ आहे 145.50, मुलींचा आहे 133 आणि SC जनरलचा बघा 136.50, फिमेलचा 124. आता इथे OBCचं तुम्ही बघू शकता 128 फिमेलचा आहे आणि 138 जनरलचा आहे, सॉरी NTचा आहे हा, आय एम सॉरी. याचा OBCचा 145 आणि 133 सेम आहे. 145.50, 145.50, 133.50, 133 हे सॉरी 133.
तर तुमच्या लक्षात येईल की इथे ओबीसी आणि याचा जनरलचा कट ऑफ ऑलमोस्ट सेम जात होता. ठीक आहे, इथे थोडंसं यांना हे होतं. EWSचा पण सिमिलर कट ऑफ आहे 145.50. ठीक आहे, तर फायदा कोणाला होता, फक्त इथे SC मध्ये थोडंसं हे होतं की तुम्हाला 9 मार्कांची ग्रेस होती. ठीक आहे, त्याच्यानंतर SBC मध्ये थोडंसं होतं 10 मार्कांची, जवळपास 11 मार्कांची ग्रेस होती. NT 138 वर होतं, यांनाही 8 मार्कांची ग्रेस होती. ठीक आहे, तर ह्यांना थोडासा फायदा झाला त्या याच्यामध्ये की कारण काही लोकांनी जागा कमी असल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी कमी फॉर्म भरले वगैरे अशा गोष्टी तिथे घडलेल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे हा कट ऑफ बाकी याचा बऱ्यापैकी कमी लागलेला आहे. ठीक आहे, पण तुम्हाला जर OBC वाल्यांना जर हे होतं, OBC वाल्यांचे बरेचदा फोन येतात, तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जनरलचा कट ऑफ हाच तुमच्यासाठी कट ऑफ आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथे 145 हा आकडा दिसतोय. आता यावेळी जास्तीच पदसंख्या आहे, त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, UPSCचे मुलं याच्यामध्ये उतरतील, त्याच्यामुळे तुम्ही याला कमीत कमी 10+ धरून चाला. ठीक आहे, तुम्हाला याच्यापेक्षा 10 मार्क जास्त असल्याची हे दिसू शकते की इथे हा कट ऑफ जास्ती लागेल. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. नंतर 23ची एक्झाम आली. तर 23च्या एक्झाममध्ये तुम्ही पाहू शकता इथे सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी, वैद्यकीय, कुठल्याच याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल की याच्यामध्ये फॉरेस्टची जी आहे ॲडच नव्हती, फॉरेस्टच्या कुठल्या जागाच नव्हत्या. ठीक आहे, 23ची ही स्थिती होती. 13 जागा आधी होत्या, त्याच्यानंतर 23चं असं होतं. त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक काढलं गव्हर्नमेंटने, त्याच्यात 1098 जागा होत्या, तरी फॉरेस्टची एक पण जागा त्याच्यामध्ये नव्हती. ठीक आहे, मग त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये यांचे पूर्ण पद, एकूण पद जे होते ते 48 पद आले होते. ठीक आहे, 48 जागा. याच्यामध्ये 32 ज्या होत्या ह्या ACFच्या, सहाय्यक वनसंरक्षकच्या, आणि बाकीचे ज्या होत्या 16 पद जे आहे ते गट ब, 16 पद गट ब वनक्षेत्रपालचे होते. ठीक आहे, 48 जागांसाठी यांनी जवळजवळ 800-850च्या वर मुलांची निवड केलेली आहे मेन्ससाठी. ठीक आहे, 886 मुलं घेतलेले आहेत 48 जागांसाठी. तर बघा यांचा कट ऑफ कसा लागलेला आहे. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण हा लेटेस्ट कट ऑफ आहे, कालच याचा रिझल्ट आलेला आहे. 133 हा जनरलचा कट ऑफ आहे. 127.50 हा जनरल फिमेलचा कट ऑफ आहे. ठीक आहे, स्पोर्ट्सवाल्यांसाठी आपण हे नाही करणार, इथे 26च मार्कवर लागलेला आहे. स्पोर्ट्सवाले खूप कमी असतात आणि त्यांचा एवढा काही वेळेला अभ्यासही नसतो, त्यामुळे हा बरेचदा शॉकिंग रिझल्ट असतो. पण ठीक आहे, आपण त्याला वगळून जर पाहिलं तर तुम्ही बघा SCचा आपण पाहिलं होतं तिथे किती डिफरन्स होता, जवळपास 8 ते 10 मार्कांचे डिफरन्स आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये दिसले होते. इथे डिफरन्स पहा किती कमी झालेला आहे, 127.50, 133 आणि 127 मधला परत 6 मार्कांवरच आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे फिमेल 121 आणि 127.50, म्हणजे इथे फक्त 6 मार्कांचीच तुम्हाला ग्रेस आहे. मग असे किती चान्सेस आहे की पुढच्या वेळी ते हे 6 मार्काची गॅप कव्हर करणारे मुलं इथे अभ्यास करायला येणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळे हा जो काही गॅप आहे हा भरून काढणारे मुलं इथे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की मी SC कॅटेगरीमधला आहे म्हणून मी जनरलपेक्षा कमी अभ्यास करतो. ठीक आहे, एक पहिली गोष्ट ही. त्याच्यानंतर ST वाल्यांना थोडंसं इथे काय होतं की थोडंसं ट्रायबल बॅकग्राऊंडमधून जे येणारे मुलं असतात, काही वेळेला ते ॲक्च्युली खूप दुर्गम भागातून आलेले असतात, त्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम असतो, कॉम्प्रिहेन्शन एवढं चांगलं नसतं, कधी कधी त्यांना त्यांचं बेसिक्स क्लिअर नसतात, त्यामुळे त्यांना थोडंसं जड जातं, तर त्यामुळे त्यांचे कट ऑफ कमी लागतात. हे बऱ्यापैकी खरं आहे कारण त्यांचे खरंच तेवढे जेन्युइन प्रॉब्लेम असतात, तर त्यामुळे त्यांना हा एक थोडासा बेनिफिट असतो. पण मग त्या मुलांना आपल्यासोबत कॉम्पीट करण्यासाठी तेवढा जास्त अभ्यासही करावा लागतो, म्हणजे ते इथे आल्यानंतर खूप अभ्यास करतात, घाम घालतात, त्याच्यानंतर त्यांना हे मार्क मिळतात कारण त्यांच्या बेसिकमध्ये प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, त्यामुळे आपण ह्यांच्याशी कम्पेअर नाही करू शकत स्वतःला. तर ST वाल्यांनी तुमच्याही याच्यामध्ये अभ्यास करणारे खूप मुलं आहे, खूप नवीन मुलं आहेत ज्यांचे फोन येत आहेत, ज्यांच्या इन्क्वायरीज येत आहेत, तर त्यामुळे तुम्ही खूप असं शांततेत राहू नका, अभ्यास करा कारण हाही कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता आपण
हे DTA वगैरे हे बघू शकतो की यांचे कट ऑफ ऑलमोस्ट सिमिलर लागलेले आहे, जवळपासच आहे. NTचाही याच्या जागा कमी असल्यामुळे यांचे कट ऑफ जास्त असतात. आता आपण OBCचं बघू. OBC वाल्यांचे बऱ्यापैकी फोन येतात. तर बघा तुम्हाला इथे एका मार्काची सुद्धा ग्रेस नाही आहे. जेवढा कट ऑफ याचा जनरलचा आहे तेवढाच कट ऑफ इथे याचा पण OBCचा पण लागलेला आहे. ठीक आहे. EWSचं परत पहा तुम्ही, त्याच्या एकदम जवळ आहेत. EWS वाल्यांना सुद्धा काही हे नाही आहे. 130.50 आणि 119 म्हणजे याच्या ऑलमोस्ट जवळ तुम्ही गेलेले आहात. ठीक आहे. SEBC यांचा 133 आणि 127.50 असे यांचे स्कोर हे आहेत. ठीक आहे. तर तुमच्या हे लक्षात येईल फक्त इथे ST DTAलाही जास्ती हे नाही आहे, इथे तर ऑलमोस्ट सिमिलर हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर NTचा तर तोच कट ऑफ आहे. ठीक आहे. ST आणि DTA फिमेल इथे मे बी यांना कॅन्डिडेट्स मिळाले नसतील म्हणून यांचा थोडासा हे कमी आलेला आहे. नाहीतर ST सोडलं तर बाकी कुठलाच असा प्रवर्ग नाही आहे की ज्याला खूप बेनिफिट आहे की रिझर्वेशन आहे म्हणून आम्हाला खूप 10 मार्कांची 15 मार्कांची ग्रेस आहे. हा जो काळ होता तो गेलेला आहे. आता तुम्ही सगळ्यांना तेवढाच अभ्यास करावा लागणार आहे, तेवढीच मेहनत करावी लागणार आहे. तुम्हाला बेनिफिट फक्त इतका असतो की तुमच्यासाठी जर म्हणजे तुम्हाला जागा कमी असतील तर तुमच्यासाठी ओपन आणि तुमची जी कॅटेगरी आहे त्यात सगळ्या जागा तुमच्यासाठी अवेलेबल असतात. मुलींना त्याच्याहीपेक्षा बेनिफिट असतो की जनरलच्या जागा, जनरल फिमेलच्या जागा, त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीमधल्या जनरल जागा आणि तुमच्या कॅटेगरीमधल्या फिमेलच्या जागा, इतक्या जागा तुमच्यासाठी अवेलेबल असतात. तर मुलींनी तर ह्या गोष्टीचा खूप फायदा घेतला पाहिजे. तसंच मुलांनी सुद्धा खूप चांगल्याने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुम्ही हा जो कट ऑफचा जो डिफरन्स आता कमी होतोय याच्यामध्ये तुम्ही कुठे मागे पडायला नको. ठीक आहे. तर तुमची कॅटेगरी कोणती आहे या गोष्टीला महत्त्व न देता तुमचं नेहमी टार्गेट असलं पाहिजे. आता इथून पुढे तुमचं टार्गेट असणार आहे 170+. ओके. ॲटलिस्ट हे ॲटलिस्ट आहे. तुम्ही 200 ठेवू शकता, 200 ठेवाल तर बेस्ट आहे. म्हणजे माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत आणि आमची पूर्ण टीमही तुमच्यासाठी काम करेल की तुम्ही जर इतकं चांगलं टार्गेट ठेवत असाल तर आम्हीही पूर्ण जोमाने तुमच्यासाठी प्रयत्न करू की तुम्ही ते टार्गेट अचीव करावं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे खूप अनरिअलिस्टिक वगैरे आहे तर तुम्ही रिअलिस्टिक टार्गेट ॲक्च्युली 170 जरी ठेवलं तरी चालतं. कारण जर तुम्हाला हे दिसतंय इथे की एवढे जास्ती हे आहेत, जर 48 पदांसाठी जर इतके लोक कॉम्पीट करतायत, इतका चांगला अभ्यास करून हा रिझल्ट आणतायत, तर तुम्ही विचार करा 144 पदांसाठी जेव्हा चांगले धुरंधर तिथे येतील आणि ते ही जी आपली स्टेट सर्व्हिसेसची प्री आणि याची प्री फॉरेस्टची प्री एका वेळी देतील तर किती मेहनत करून किती अभ्यास करून ते तिथे आलेले असतील. आणि तुम्ही जर असं म्हणाल की मी कट ऑफ आहे ते त्याच्यावर 2-3 मार्क काढतो, 5 मार्क काढतो आणि मी ती फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे म्हणून त्याचा फारसा अभ्यास करत नाही, असा जर विचार घेऊन तिथे जाणार असाल तर तुम्ही आताही अभ्यास नाही केला तरी चालेल. ठीक आहे. तर अभ्यास करायचा असेल तर पूर्ण तुमचं 100% द्या. तुम्ही त्याला जास्तीत जास्त चांगलं जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करा. तुमचा बेस्ट तुम्ही ज्या दिवशी द्याल त्या दिवशी तुम्ही पास व्हाल. तुम्ही जर हे बघाल की माझ्या शेजारच्याने फक्त 40च क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे, मी तर 60 केले आहे, तर तुम्ही त्या ॲटिट्यूडने जाऊन पास होऊ शकणार नाही. तुम्ही 100पैकी किती जास्ती सॉल्व्ह करताय, मी मागच्या वेळी 50 केले होते, यावेळी 60 करतोय, पुढच्या वेळी 70 करतोय, असं जर तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिले तर तुम्ही कुठेतरी पास होण्याची शक्यता निर्माण होते. ठीक आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही विचार करा आणि खूप चांगल्याने हे प्रोसेस करा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. नेक्स्ट आपण पाहूयात. आता आपल्याला इथे या वर्षीच्या हे पाहायचे आहेत की 144 जागा आहेत. सॉरी, 144 जागा इथे आलेल्या आहेत. ठीक आहे. तर इथे खूप सारे लोक आता इंटरेस्टेड आहे, नवीन लोक याच्यामध्ये उतरलेले आहे, UPSC वाले आलेले आहेत आणि ज्यांची फॉरेस्ट्री डिग्री आहे या किंवा मागच्या वर्षी ज्यांची फॉरेस्ट्री डिग्री झालेली आहे तेही नवीन लोक याच्यासाठी चौकशा करतायत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्या कट ऑफचा आपल्याला माहिती आहे. आपल्याला आतापर्यंत असं होतं की तुम्हाला प्रीमध्ये खूप धडपड करावी लागत होती प्रीमध्ये थ्रू होण्यासाठी. कारण आधी तरी असं होतं की फॉरेस्टची वेगळी एक्झाम द्यावं लागत होती आणि सिव्हिलची वेगळी. तर काही लोक फीस भरू शकत नसल्यामुळे किंवा त्यांना त्याची गॅरंटी नसल्यामुळे की आपण इंग्लिशमधला पेपर पास होऊ की नाही ते बरेचदा फॉर्मच भरायचे नाही.
पण आता तुम्ही एकाच फॉर्ममध्ये जर दोन्ही याला ऑप्शनला टिक करू शकता तर का नाही करणार लोक? तर ज्यांना मेन्ससाठी जे सिरियस नाही आहेत ते सुद्धा तिथे टिक करून तिथे तुमचा प्रीचा कट ऑफ वाढवू शकतात. त्याच्यामुळे तुमचा प्रीचा कट ऑफ किती जाईल आणि कसा हे होईल ते तुम्ही एक्झॅक्टली हे करू शकत नाही, की अंदाज बांधू शकत नाही त्याचा. काही तुमचे सिव्हिल्सवाले येतील आणि तुमचा कट ऑफ वाढवून तिथून ते बॅकआउट करतील. ठीक आहे. तर तुम्हाला मेन्ससाठी जायचं असेल तर तुमची प्री खूप चांगला बेसिक तुमची तयारी खूप चांगली झालेली असली पाहिजे. ठीक आहे. तर आपण त्याच्यासाठी थोडंसं एक हे उदाहरण पाहूयात. हे लिनिंग टावर ऑफ पिसा आहे, म्हणजे पिसाचं झुकता मनोरा. ठीक आहे. तर याचं काय झालं होतं, याचं जेव्हा बांधकाम झालं होतं त्यांनी ठरवलं होतं की आपण ह्याला 5 मजले बांधायचे आहेत. तर त्याचे पहिले 2 मजले बांधले गेले. तर ह्यांनी जवळपास 30 मीटरचंच फक्त फाउंडेशन बनवलं होतं. त्यांना असं वाटलं की तेवढ्यावर जमून जाईल. ठीक आहे. पण पिझा नावाची जी हे आहे त्याचा जो अर्थ आहे तोच हा दलदलीची जमीन असा होतो किंवा मग मऊ जमीन. ठीक आहे. तर इथे दलदलीची किंवा मऊ जमीन असल्यामुळे काय झालं की हे टावर बांधत असतानाच थोडंसं लीन व्हायला लागलं, ते थोडंसं तिरपं व्हायला लागलं. मग हळूहळू त्यांनी काय केलं की 2 मजले बांधले. त्याच्यानंतर युद्धाची परिस्थिती झाली, ते बांधल्याच नाही गेलं. मग त्याच्या एका शतकानंतर परत बांधकाम सुरू झालं. मग तोपर्यंत हे बऱ्यापैकी झुकलेलं होतं. इंजिनियर्सनी काय केलं, मग हे या बाजूला आधी इकडे झुकलेलं होतं, मग या बाजूला खूप सारं दगड बिगड लावून याला थोडंसं सरळ करण्याचा प्रयत्न केला. ते बांधत असताना सरळ झालं. मग त्यांनी आणखी ते बांधत असताना 3 मजले जेव्हा चढवले परत ते या बाजूला झुकलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर याच्यासाठी जे सरळ करण्याचे हे खूप प्रयत्न केले गेले की तिथली जी मऊ माती आहे ती काढून तिथे कॉन्क्रीट वगैरे टाकलं गेलं. त्याच्यानंतर ते खूप जास्त झुकलं. मग 90च्या दशकात त्याला आणखी जास्ती टेक्निकली त्याला एक्स्ट्रॅक्ट करून त्याला जे काही आहे झुकणं त्याचं बंद करून फक्त असं आहे तसं स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ठीक आहे. एवढं सगळं कशासाठी झालं की फक्त यांचा हा अभ्यास कमी पडला की आपल्याला जर वर इतका मोठ्या प्रमाणात बिल्डिंग बांधायची आहे तर त्याचा तळसुद्धा तेवढा मजबूत असला पाहिजे. ह्याचा अभ्यास त्यांना कमी पडल्यामुळे हे इतकं डिझास्टरस त्यांची ती बिल्डिंग बनलेली आहे. ठीक आहे. त्याच्या विरुद्ध आपल्याकडे शहाजहाननी जेव्हा ताजमहल बांधला तर ताजमहल, वरचा ताजमहल तर सुंदर आहे याच्यात काही डाऊट नाही आहे, पण त्यांनी खाली जे आहे ते इतकं सुंदर स्ट्रक्चर बनवलेलं आहे की म्हणजे माझ्यासाठी ते खूप फॅसिनेटिंग आहे की खालचं त्यांनी यमुनेच्या किनाऱ्यावर इतका मोठा ताजमहल बांधला आणि एवढा दलदलीचा प्रदेश असल्यानंतर सुद्धा तो जसाचा तसा उभा आहे. ठीक आहे. तिथे 1 स्क्वेअर मीटरमध्ये 75 टनचं वजन जे आहे ते त्याच्यावर पडत असतं, तरी सुद्धा ताजमहल अजूनही जमिनीच्या धसला गेला नाही किंवा तिथे क्रॅक्स वगैरे आल्या नाही. ते का? तर ठीक आहे. तर त्याचं खालचं जे फाउंडेशन आहे अशा इथे विहिरी बनवल्या होत्या, त्याला आजूबाजूला लाकडं लावले होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे चुनखडी वगैरे अशा प्रकारचे जे आहे खडक वगैरे असं भरून त्याला पॅक केलं गेलं होतं, जेणेकरून जेव्हा तिथे पाणी येईल तर त्या लाकूड ते फुगेल आणि तिथे कॉम्पॅक्ट एक बेस बनेल. आणि जेव्हा ऊन तेव्हा तिथे कमी असेल, पाणी जेव्हा कमी असेल तर उन्हामुळे ते श्रिंक होईल आणि त्याच्यामुळे तो बेस जो आहे तो परत सॉफ्ट हे होऊन जाईल, परत थोडासा लूज होऊन जाईल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करण्यासाठी त्यावेळी त्यांनी उपाय केले होते. तर हे जवळपास इथे 50 मीटरचा हा आपला बेस आहे. ठीक आहे. ह्या बिल्डिंगसाठी पूर्ण एक मोठा प्लॅटफॉर्म बनवला. त्या प्लॅटफॉर्मवर यांनी हा ताजमहल उभा केला. म्हणजे हा बेस इतका मजबूत आहे की एवढी मोठी वास्तू जी आहे त्याचं हे वजन अजूनही सहन करत आहे. आणि त्यासोबतच नदीचं जे काही त्याचं खरं जे खनन वगैरे होतं, नदीमुळे जे काही घर्षण होतं त्या सगळ्या गोष्टीला सुद्धा हा तिथे तग धरून आहे. ठीक आहे. तर हेच आपल्याला करायचं आहे. आपल्या अभ्यासांमध्ये आपल्याला काय आणायचं आहे की असंच डेप्थ जे आहे, जर आपल्या इथे जर असंच केलं असतं की बॉटममध्ये काहीच नाही आणि वरून खूप सुंदर मिनार वगैरे सगळं बांधलं आहे तर ते लगेच ढासळून गेलं असतं. तर आपला अभ्यासही असाच असला पाहिजे की आपला बेस इतका मजबूत असला पाहिजे की त्याच्यावर तुम्ही कितीही मजबूत काहीही जरी बांधलं तर ते वरचं बांधकाम जे आहे त्याला खालच्या बेसनी सपोर्ट केला पाहिजे. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे आम्ही जे क्लासमध्ये शिकवणार आहे म्हणजे मी किंवा कुठलेही टीचर, तर हे 20% असणार आहे तुमचं. ठीक आहे. हे तुमचं एकदम प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला डायरेक्ट
हे रॉक बॉटम आहे, तुम्हाला इथे काहीच माहिती नाही, तुम्ही ब्लँक आले आहे. आम्ही जे शिकू त्याच्यामधनं तुम्हाला जास्तीत जास्त 20% लक्षात राहील. ठीक आहे, असं आपण समजू की तुम्ही एका क्लासमध्ये 20% नॉलेज घेऊन जाल. ओके, मग त्याच्यानंतर तुम्हाला बाकी काय करायचं आहे, हे 20% काय असणार आहे तुमचं, हे जे असणार आहे हे तुम्ही अभ्यास कराल. आम्ही शिकवल्याबरोबर तुम्ही जे काही आहे वाचलं, ठीक आहे, त्याच्यावर रिव्हिजन केलं, तुम्ही त्याच्यावर प्रश्न जे काही आहेत ते बघितले, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला क्वेरीज वगैरे विचारल्या, हे इथे तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर इथे काय असणार आहे, तुम्ही ज्या काही टेस्ट वगैरे सॉल्व करणार आहे त्या टेस्ट, त्याचा फीडबॅक, त्याच्यावर तुम्ही स्वतः किती इम्प्रूव्हमेंट करताय हे सगळं येणार आहे. आणि हे असणार आहे तुमच्या रिव्हिजन्स. तुम्हाला आता इथपर्यंत सगळं सिलेबस वगैरे सगळं आलं आहे, तर तुम्हाला 60% तुमचा सिलेबस सगळा कव्हर झालेला आहे. म्हणजे तुमचं वाचन वगैरे जे आहे, तुमची जी आमच्याकडून दिल्या जाणारी जी काही ज्या गोष्टी किंवा फीडबॅक्स असतील ते सगळं टीचिंग वगैरे सगळं आपण त्याच्यामध्ये पकडू की त्याचा 20% आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय. ठीक आहे, हा 20% हा तुमचा हे असणार आहे की तुम्ही शिकवल्याबरोबर किती लवकर त्याला रिपीट करताय, तुम्ही त्याला किती लवकर वाचताय आणि त्याच्यावर किती लवकर तुम्ही विचार करताय की मला कुठलं येत आहे, कुठलं येत नाही, मी कुठलं विचारायला पाहिजे, कुठलं परत मला शिकून घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करणार आहे. 20मध्ये काय असणार आहे, तुम्ही टेस्ट, ज्या काही छोट्या टॉपिकवरच्या टेस्ट असतील त्या तुम्ही कशा करताय, त्याचा फीडबॅक कसा तुम्हाला हे करताय, तुम्ही त्याला तुमच्या ह्याच्यात अभ्यासात इन्कॉर्पोरेट कसं करताय, जे चेंजेस सांगितले आहेत ते तुम्ही रायटिंग वगैरे कसं करताय हे इथे येणार आहे. इथे येणार आहे तुमच्या रिव्हिजन्स. ठीक आहे, तुम्ही परत रिव्हिजन कराल, परत तुम्ही जेव्हा एक्झामसाठी जाल तेव्हा तुमचं इथे रिव्हिजन ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचे रिव्हिजन, माइंड मॅप्स जे असणार आहे, ब्रेनस्टॉर्मिंग जे असणार, सॉरी ठीक आहे, ब्रेनस्टॉर्मिंग सुद्धा त्याच्यामध्ये एक पार्ट येणार आहे. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट आहे, तुम्हाला जर ती गोष्ट कळत नाही आहे किंवा ती तुम्हाला जमत नाही आहे किंवा त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहिता येत नाही, तुम्हाला कन्सेप्ट कळालेला आहे पण तुम्हाला त्याच्यावर उत्तर लिहिता येत नाही आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग करता. म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही वाचता आणि तुम्ही मग त्याच्यावर विचार करता की जर मला असा प्रश्न आला तर मी त्याच्यावर कसं उत्तर लिहेल. तर बरेचसे लोक असतात की मी 2 लोकांचं हे ऐकलं आहे. एक तर सुमित रामटेके म्हणून माझा मित्र आहे, तो IPS आहे. तर त्याचं मी स्वतः बघितलं आहे की तो अभ्यास करत असताना एखादा प्रश्न घेतो आणि त्या प्रश्नावर स्वतःचं उत्तर लिहितो आणि त्याच्यावर मग इंटरनेटवर जाऊन त्याचे जे काही पॉईंट्स त्याच्यामध्ये राहिले असतील ते तो बघतो की अरे हे मला का आठवले नाही. नंतर तो ते वाचत असताना त्याच्या याच्यामध्ये बाजूलाच तो मुद्दा लिहून घेतो. नंतर ते रिवाईज करत असताना तेही मुद्दे तो स्वतःच्या लिखाणात येतील असा प्रयत्न करतो. ही झाली एक पद्धत की तुम्ही ॲक्च्युली लिहा, त्याला परत त्याच्यामध्ये काय कमी पडलं आहे ते तुम्ही ॲड करा आणि पुढच्या वेळी तुम्ही लिहत असताना तो मुद्दा ॲड करा. दुसरं एक आमच्या इथलेच एक सिनियर सर होते, वानखडे सर म्हणून, तर त्यांचं असं होतं की ते लिखाणावर जास्त भर देत नव्हते, ते विचार करण्यावर भर देत होते. म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांच्या समोर आली, त्यांनी एखादं आर्टिकल वाचलं किंवा एखाद्याने त्यांना एखादी घटना सांगितली तर त्याला ते UPSCमध्ये कुठे कुठे लागू करता येईल आणि कुठे कुठे आपल्याला ते वापरता येईल हे ते विचार करत राहायचे सतत. म्हणजे त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना त्यांचे जे आजूबाजूचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं की काय सरांची स्ट्रॅटेजी होती, तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं की सर जेव्हाही कधी बोलत असायचे तर तेव्हा त्याच्यावर इतक्या साऱ्या मुद्द्यांवर ते त्याला स्पर्श करायचे की त्याच्यामुळे आपल्याला एकच गोष्ट किती ठिकाणी वापरता येते, त्याच्यामुळे कमी नॉलेजमध्ये सुद्धा किती चांगलं उत्तर लिहिता येते ह्याच्यावर ते विचार करत राहायचे. तर हा जेव्हा तुम्ही विचार करता तर तुम्ही दोन्ही टेक्निकने जाऊ शकता. एक तर तुम्ही स्वतःचं लेखनशैली डेव्हलप करत असताना त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन आयडियाज ॲड करत जा, किंवा मग तुम्ही हे विचार करून करून स्वतःला आणखी त्याच्यासाठी इलिजिबल बनवा की तुम्ही हे चांगलं उत्तर लिहू शकाल. ठीक आहे, तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही काम करू शकता. तर हे तुमचं इथे येईल. मग त्याच्यानंतर उरलं आता तुम्ही 80% तुमच्याकडे सगळं तुमची तयारी झालेली आहे. मग 20% काय असणार आहे, तर 20% हे तुमचा हा ताजमहल बनणार आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल पेपरमध्ये तुम्ही जे काही इथे सगळं केलेलं आहे तर ह्या 20%मध्ये 10% काय असणार आहे की तुम्ही
टाईम मॅनेजमेंट कसं करता, तुम्ही तिथे असल्यानंतर तिथे गेल्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता, तुम्ही तुमचं बेस्ट कसं लिहू शकता, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या 10% मध्ये येणार आहे. ठीक आहे, तर तिथे आणि तुम्हाला येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, तर तुमचं जे सिलेक्शन आहे, जे कुठले तुमचे त्याच्यामध्ये येणारे टॉपिक्स असतील, जसं तुम्हाला जे काही 8 प्रश्न असतील तर त्या 8 प्रश्नांमध्ये तुमचे कुठले 5 सॉल्व करायचे आहे, त्याच्यानंतर पहिल्या क्वेश्चन आणि जे चौथ्या क्वेश्चनमधले तुम्हाला जे 7 पैकी 5 सॉल्व करायचे आहे ते तुम्ही कोणते निवडणार आहे, तर हे ठरवणार आहे तुमचे मार्क किती तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे, उरलेलं 10% जे असणार आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल फॅक्टर दिसतात. एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये कसं आहे की तुम्ही ज्या सेंटरवर जाल तिथे तुम्हाला आजूबाजूला वातावरण कसं आहे, तिथे आवाज आहे का, काही डिस्टर्बन्स आहे का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्यावर काही परिणाम होऊ शकतो. त्याला तुम्ही कसं त्याचा तुमच्यावर होणारा इम्पॅक्ट जो आहे तो कसा कमी करू शकता, ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला अभ्यास करत असताना सांगणार आहे. की आजूबाजूला जर नॉईस असेल किंवा मग तुमचे टीचर्स तुमच्याशी रूडली बिहेव करत असतील तर तुम्ही त्याला कसं टॅकल करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या एक्सटर्नल फॅक्टर याच्यामध्ये हे येतात. ठीक आहे, तर ते तुम्ही कसे कमी करू शकता ते तुम्हाला आम्ही थोडंसं त्याच्यासाठी गाईड करणार आहे. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही याच्यामध्ये आणखी की तिथे लिहत असताना तुम्ही काही डायग्राम्स वगैरे जे आहे, ठीक आहे, डायग्राम्स, एक्झाम्पल्स, ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही डायग्राम्स, एक्झाम्पल्स वगैरे आहेत ते किती चांगल्याने वापरताय, कारण तुम्ही इथे प्रॅक्टिस करून जाल पण तुम्ही तिथे एखाद्या वेळी तुम्हाला एखादा हे सुचत नसेल, कारण वेळ कमी असतो, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती करणं खूप मस्त असतं. तिथे गेल्यानंतर सुद्धा चांगले अभ्यास केलेल्या मुलांचाही गोंधळ उरतो. तर डायग्राम व्यवस्थित तिथे तुम्ही काढताय की नाही, तुम्हाला ते जमतंय की नाही, त्याच्यानंतर तुम्ही जे एक्झाम्पल्स देतायत किंवा मग कुठले जर तुम्ही एखाद्या याचं काही एक्सप्लेनेशन देत आहे तर त्या गोष्टी लिंक करत असताना त्या व्यवस्थित होत आहेत की नाही हे तुम्हाला तिथे वेळेवर गेल्यानंतरच तुम्ही ते करू शकता. तुम्हाला ॲक्च्युली जेव्हा प्रॅक्टिस करत असता तेव्हा बऱ्यापैकी ते जमायला लागतं. एखाद्या वेळी तिथे स्ट्रेसमध्ये येऊन तुम्ही एखाद्या याला लेबलिंग करायला विसरता किंवा एखाद्या वेळी एखादं एक्झाम्पल असेल तर तिथे नावच विसरता मुख्य व्यक्तीचं. ठीक आहे, तर अशा गोष्टी होऊ नये याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे डिझास्टर मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. ठीक आहे, नंतर अननोन टॉपिक असं काही प्रकार नसतो, पण त्याच्यामध्ये एखाद्या वेळी असं येतं की एखादा नवीन शब्द तिथे वापरलेला असतो, नवीन काही. आता आपल्याला टील कार्बन नावाचा एक नवीन प्रकार आलेला आहे, तर तो ॲक्च्युली तो नवीन नाही आहे पण आपल्यासाठी तो नवीन आहे कारण आपल्याला अभ्यासाला आता आला. जर असा एखादा शब्द आयोगाने तिथे वापरलेला असेल तर आपण थोडंसं गोंधळू शकतो. तर तो गोंधळ कसा कमी करायचा, कसं मॅनेज करायचं हे तुमच्या हातात आहे, हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर करावं लागेल. ठीक आहे, तर इथे तुम्हाला 20% जे आहे ते तुमच्या बिलकुल हातात आहे. याला तुम्ही 80% तुमचं जे हे आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. या 80%साठी तुमचं 100% दिलं तर हे 20% ऑटोमॅटिक फॉलो करेल. ठीक आहे, हे 20% तुम्हाला कॉन्फिडन्स देईल की हो माझं होऊन जाईल, मी करू शकतो. ठीक आहे, तर ह्या कॉन्फिडन्ससाठी तुम्हाला या गोष्टींवर मेहनत करावी लागणार आहे. ठीक आहे, तर आता याच्यासाठी मी जिओलॉजीचा क्लास सांगितला आहे, त्याच्यानंतर फॉरेस्ट्रीचा क्लास स्टार्ट होणार आहे सांगितलं आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला जे काही स्टार्ट करायचं असेल, काही लोकांना असं वाटतं की मला काहीच माहिती नाही, मी तुमच्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा येईल तर मला कसं सुचेल की काय कुठून सुरुवात करायची वगैरे. तर त्यांच्यासाठी बेस्ट पुस्तक आहे, ज्यांचं जिओलॉजी घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे 12वीचं पुस्तक आहे. ठीक आहे, 12th स्टँडर्ड स्टेट बोर्डचं जिओलॉजीचं आहे. तर हे अर्थ डायनॅमिक्स नावाचं पुस्तक आहे, हे तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले टर्मिनॉलॉजीज दिलेले आहे. तुम्हाला एकदम बेसिक जर काही वाचायचं असेल तर तुम्ही इथपासून सुरुवात करू शकता. हे डाउनलोडसाठी अवेलेबल आहे आणि हे टेलिग्राममध्ये सुद्धा आज आपल्या अपलोड केला जाईल हे बुक.
तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करून एक वाचायला सुरुवात करू शकता. खूप सुंदर पुस्तक आहे. जर तुम्हाला इन जनरलही जर ते स्कॅन करायचं असेल तर करू शकता. त्याच्यामध्ये छान मिनरल्सचे फोटोज वगैरे दिलेले आहे, रंगीबेरंगी आहे. तर तुम्हाला एक बोरिंग सब्जेक्टला एक चांगली सुरुवात जर द्यायची असेल तर ती तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे. तर हे पुस्तक जिओलॉजीवाल्यांनी नक्की बघा. ओके. आणि इथून तुम्ही स्टार्ट करून द्या. हे वाचणं तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी शब्द साठा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कळत राहील की काय काय आपल्याला करायचं आहे. दुसरी गोष्ट, जेही कुणी फॉरेस्टचा अभ्यास करणार असतील, ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि फॉरेस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही फॉरेस्ट्री ऑप्शनल घ्या, नका घेऊ, तरीही तुम्ही हे पुस्तक घेऊन ठेवा. कारण हे पुस्तक तुम्हाला जर इंटरव्ह्यूला तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे आणि तेव्हा हे वाचावंच लागणार आहे. ठीक आहे. तर हे फॉरेस्ट्रीवाल्यांनी तर पहिल्यापासून हे वाचायचं आहे, कवर टू कवर वाचायचं, म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्ही पूर्ण पुस्तक वाचा. तुम्हाला हे कळणार नाही. बरेचशा लोकांची अशी कंप्लेन येते की मॅडम हे मी घेतलाय, वाचायला प्रयत्न करतोय पण मला काही कळत नाही आहे. तुम्हाला कळत नसेल, ठीक आहे. आपल्याला बघा, एक लहान मुलं असतं, आपण त्याच्याशी बोलतो, त्याला सगळ्या गोष्टी कळत नसतात, पण त्याला काही गोष्टी हावभाव कळत असतात की ठीक आहे, रागात असलं तर कसं बोलतो, आपल्या आवाजाचे चढ उतार ह्या गोष्टी कळत असतात. तसंच आपल्या पुस्तकांच्या बाबतीत असतं. आपल्याला ते वाचत असताना पहिल्यांदा ती भाषा कळत नाही, बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात. पण जेव्हा मी तुम्हाला शिकवायला जाईल तेव्हा ते तुम्हाला कुठेतरी डोक्यात आठवत असेल, सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या ते असेल की अच्छा, मी सिल्व्हिकल्चर वाचलं होतं, फॉरेस्ट मेन्सुरेशन वाचलं होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर फॉरेस्ट प्लांट वगैरे बद्दल वाचलं होतं. तर असं तुम्हाला त्या गोष्टी जेव्हा लक्षात येत जातील तेव्हा तुमची लिंक लागत जाईल आणि तुम्हाला तेच पुस्तक परत वाचायला खूप मजा येईल की अच्छा, मी मागच्या वेळी वाचलं, मला हे समजलं नव्हतं, हे समजलं होतं. ठीक आहे. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्ती चांगल्या जमत आहेत, कुठल्या नाही जमत आहे, ह्या जेव्हा शिकवत असेल तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्ही ऑटोमॅटिक ज्या कठीण गोष्टी आहेत त्याला जास्ती वेळ द्याल, जास्ती त्याच्यावर शिकताना फोकस कराल आणि ज्या तुम्हाला येत आहेत त्या गोष्टी तर त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न डायरेक्टली तुम्ही करू शकता. तर असं तुम्हाला जे आहे तुमचं वर्कलोड कमी करण्यासाठी ह्या गोष्टी खूप मदत करतात. तर फॉरेस्ट्रीचं पुस्तक ॲज सून ॲज विकत घ्या आणि ते वाचायला सुरुवात करा. समजलं नाही तरी वाचा, थोडंसं बोर होईल, 2-3 पानं चालत राहिले रोज तुम्ही तरी चालतं. ठीक आहे. आणि आपलं जेव्हा कधी हे चालू होईल, तुम्ही जेव्हा कधी लेक्चर बघाल तर तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये शिकत असताना हे वाचायला खूप मदत होणार आहे. ठीक आहे. तर आजच्यापुरतं इतकंच. आणि आपण आता फॉरेस्ट्रीचे लेक्चर घेऊन 15 तारखेपासून रेग्युलर भेटूयात. त्याच्या आधी जिओलॉजीचे सब्जेक्ट डिकोडिंगचे जे काही ऑप्शनलच्या सिलेबस डिकोडिंगचे जे काही हे आहेत लेक्चर्स आहेत ते आपले उद्या परवाच्या ह्याच्यात येऊन जातील. ओके. थँक्यू.